नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। महामार्गावर घडलेला तो केवळ अपघात नाही तर दोन कुटुंबाच्या आनंदावर कोसळलेल्या नियतीचा निर्दयी आघात आहे। जेव्हा घरामध्ये बाळ जन्म घेते तेव्हा विवाहितेच्या माहेरी आणि सासरी जो आनंद असतो तो गगनात मावेनासा असा होतो। सुवर्णाचं देखील बाळंतपण झालं, मुलगा झाला। सुवर्णाला मुलगा झाल्यानं तो आनंद तिच्या माहेरी आणि सासरी ओसंडून वाहत होता। सगळं वातावरण आनंदी होतं, पण नियतीला मात्र सुवर्णाच्या कुटुंबाचा तो आनंद बघवला नाही। बाळंतपणानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन कुशीत 7 दिवसांचा गोंडस बाळ घेऊन पूर्ण कुटुंब आनंदात कारनं घरी निघाले। कार महामार्गावर धावत होती आणि एका कारनं सुवर्णाच्या कारला जोरदार धडक दिली आणि ओसंडून वाहत असलेल्या आनंदाचं रूपांतर भयंकर दुःखात झाले। कारण या भीषण अपघातामध्ये सुवर्ण आणि तिच्या गोंडस बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेचा आवाज इतका भयानक होता की तो परिसर हादरून गेला होता। क्षणार्धात सर्व काही संपलं। आईच्या कुशीत सुरक्षित असल्याचा विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या चिमुकल्यानं कधीच डोळे उघडले नाही, तर आईला आपलं बाळ मोठं होताना पाहण्याची संधीच मिळाली नाही। या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर मनात प्रचंड संताप होता। समोरील कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा दुःखद प्रसंग ओढवल्याचा आरोप करत संतप्त जमावानं धडक देणारी कार पेटवून दिली। राग, वेदना आणि असहाय्यतेचे भाव त्या क्षणी स्पष्ट दिसत होते। दुसरीकडे निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला। बाळंतीण महिला आणि 7 दिवसांच्या बाळाचा मृत्यूनं नेसरी परिसरात संतापाचा भडका उडाला। ग्रामस्थांनी थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत न्यायाची मागणी केली। परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची मोठी तारांबळ उडाली। लोकांचा संताप बघून सहाय्यक पोलीस निरीक्षक अबा गाडवे यांची तडकाफडकी पोलीस कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली। आमदार शिवाजी पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वातावरण काहीसं शांत झालं। ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर या प्रकरणी एकालाही अटक करण्यात आली। प्राथमिक तपासात वाहन चालकाची चूक हे कारण असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र अपघात नेमका कशामुळे झाला, दोषी कोण आणि जबाबदार कोण हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। नेसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सखोल तपास सुरू आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं तत्काळ पावलं उचलावीत अशी कळकळीची मागणी नागरिकांकडून होत आहे। हा अपघात केवळ 2 वाहनांची धडक नव्हता, तर एका आईची स्वप्न, एका बाळाचं भविष्य आणि एका कुटुंबाचं गोड स्वप्न कायमचं उद्ध्वस्त करणारा काळाचा निर्दयी घाव होता। पोस्टमॉर्टम आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आई आणि बाळावर अंतिम संस्कार करण्यात आले। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।